हॅलो फ्रेंड्स, फक्त 15 मिनिटांमध्ये संपूर्ण इंडियन इकॉनॉमी शिकायची आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, इंडियन इकॉनॉमी हा असा विषय आहे की एकदा बेसिक कॉन्सेप्ट समजले तर पुढचा अभ्यास खूप सोपा होतो. पण अनेक विद्यार्थी GDP, इन्फ्लेशन, रेपो रेट, GST, बजेट, फिस्कल डेफिसिट यासारख्या शब्दांमध्येच अडकून पडतात. या व्हिडिओमध्ये कोणतेही अवघड शब्द नाहीत, कोणतेही लांबलचक स्पष्टीकरण नाही. प्रत्येक कॉन्सेप्ट फक्त एका सोपा वाक्यामध्ये आणि एका वास्तविक उदाहरणासह समजावून सांगणार आहे. अवघ्या 15 मिनिटांमध्ये आपण इंडियन इकॉनॉमीचे 100पेक्षा जास्त महत्त्वाचे कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया तयार होईल आणि करंट अफेअर तसेच इकॉनॉमिकचे कठीण टॉपिक समजणे खूप सोपे होईल. तर चला वेळ न घालवता सुरू करूया 15 मिनिटांमध्ये संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था अगदी सोप्या मराठीत. भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी. इकॉनॉमी म्हणजेच अर्थव्यवस्था, म्हणजेच एखाद्या देशामध्ये पैसा, वस्तू आणि सेवांचा होणारा व्यवहार म्हणजेच अर्थव्यवस्था. उदाहरण, आपण दुकानातून दूध विकत घेतो, दुकानदार शेतकऱ्याकडून दूध घेतो, हे अर्थव्यवस्थेचा भाग आहे. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजेच आर्थिक क्रिया, ज्यातून उत्पन्न मिळते ती प्रत्येक क्रिया म्हणजे आर्थिक क्रिया. उदाहरण, शिक्षक शिकवतात आणि पगार मिळवतात. नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजेच अनार्थिक क्रिया, पैशासाठी नाही तर प्रेम, सेवा किंवा समाजासाठी केलेले काम. उदाहरण, आईने मुलासाठी जेवण बनवले. नीड म्हणजेच गरज, जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट. उदाहरण, अन्न, कपडे, घर. वॉन्ट म्हणजेच इच्छा, आवश्यक नसली तरी हवीशी वाटणारी गोष्ट. उदाहरण, नवीन आयफोन घेण्याची इच्छा. स्कार्सिटी म्हणजेच दुर्मिळता, गरजा अमर्याद पण संसाधने मर्यादित असणे. उदाहरण, पाण्याची टंचाई. चॉईस म्हणजेच निवड, मर्यादित पैशामध्ये एक पर्याय निवडणे. उदाहरण, 1000 रुपयामध्ये बूट घ्यायचे की कपडे. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे संधी खर्च, एक पर्याय निवडल्यामुळे दुसरा गमावण्याची किंमत. उदाहरण, चित्रपट पाहायला गेल्यामुळे अभ्यास करता आला नाही. रिसोर्सेस म्हणजे संसाधने, उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी. उदाहरण, जमीन, कामगार, मशीन. लँड म्हणजेच जमीन, उत्पादनासाठी वापरली जाणारी नैसर्गिक संसाधने. उदाहरण, शेतीची जमीन. लेबर म्हणजे श्रम, माणसाने केलेले शारीरिक किंवा मानसिक काम. उदाहरण, शेतकरी, डॉक्टर. कॅपिटल म्हणजेच भांडवल, उत्पादनासाठी वापरली जाणारी साधने. उदाहरण, ट्रॅक्टर, मशीन. ऑन्ट्रेप्रेन्युअर म्हणजेच उद्योजक, व्यवसाय सुरू करून जोखीम घेणारी व्यक्ती. उदाहरण, किराणा दुकान सुरू करणारा व्यापारी. प्रोडक्शन म्हणजेच उत्पादन, वस्तू किंवा सेवा तयार करण्याची प्रक्रिया. उदाहरण, कार बनवणे. प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता, कमी वेळामध्ये जास्त उत्पादन करण्याची क्षमता. उदाहरण, नवीन मशीनमुळे दुप्पट उत्पादन. कन्झम्पशन म्हणजेच उपभोग, वस्तू किंवा सेवांचा वापर करणे. उदाहरण, मोबाईल वापरणे. सेविंग म्हणजेच बचत, उत्पन्नातून खर्चानंतर उरलेली रक्कम. उदाहरण, महिन्याला 2000 रुपये बँकेत ठेवणे. इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक, भविष्यामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पैसे लावणे. उदाहरण, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक. इन्कम म्हणजेच उत्पन्न, काम किंवा व्यवसायातून मिळणारे पैसे. उदाहरणतः पगार. एक्सपेंडिचर म्हणजेच खर्च, वस्तू किंवा सेवांसाठी केलेला पैसा खर्च. उदाहरण, किराणा खरेदी. मार्केट म्हणजेच बाजार, खरेदी विक्री होणारे ठिकाण. उदाहरणतः भाजी मंडई. डिमांड म्हणजेच मागणी, खरेदी करण्याची इच्छा आणि क्षमता. उदाहरण, उन्हाळ्यामध्ये ACची मागणी वाढते. सप्लाय म्हणजेच पुरवठा, बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध वस्तूचे प्रमाण. उदाहरण, कांद्याचा पुरवठा वाढला. प्राईस म्हणजेच किंमत, वस्तू विकत घेण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम. उदाहरण, पेट्रोल 110 प्रति लिटर. लॉ ऑफ डिमांड, मागणीचा नियम, किंमत वाढली की मागणी कमी होते. उदाहरण, टोमॅटो 120 रुपये झाले तर कमी लोक खरेदी करतात. लॉ ऑफ सप्लाय म्हणजे पुरवठ्याचा नियम, किंमत वाढली की उत्पादक जास्त उत्पादन करतात. उदाहरण, कांद्याचा भाव वाढल्यावर शेतकरी जास्त कांदा लावतात. इक्विलिब्रियम प्राईस म्हणजे समतोल किंमत, मागणी आणि पुरवठा समान असताना ठरणारी किंमत. 40 रुपये प्रति किलो कांदा. गुड्स म्हणजेच वस्तू, दिसणाऱ्या आणि वापरता येणाऱ्या वस्तू. उदाहरण, मोबाईल. सर्व्हिसेस म्हणजे सेवा, दिसत नाही पण उपयोगी काम. उदाहरणतः डॉक्टरांची सेवा. कंझ्युमर म्हणजेच ग्राहक, वस्तू किंवा सेवा वापरणारी व्यक्ती. उदाहरण, आपण मोबाईल विकत घेतो.
प्रोड्युसर म्हणजेच उत्पादक, वस्तू किंवा सेवा तयार करणारी व्यक्ती किंवा कंपनी, उदाहरणतः अमूल दूध तयार करते. प्रायमरी सेक्टर म्हणजेच प्राथमिक क्षेत्र, निसर्गातून थेट उत्पन्न घेणारे क्षेत्र, उदाहरण शेती. सेकंडरी सेक्टर म्हणजेच दुय्यम क्षेत्र, कच्च्या मालापासून वस्तू तयार करणारे क्षेत्र, उदाहरण साखर कारखाना. टर्शरी सेक्टर म्हणजेच तृतीय क्षेत्र, सेवा देणारे क्षेत्र, उदाहरण बँक. पब्लिक सेक्टर म्हणजेच सार्वजनिक क्षेत्र, सरकारच्या मालकीचे उद्योग, उदाहरण SBI. प्रायव्हेट सेक्टर म्हणजेच खाजगी क्षेत्र, खाजगी व्यक्ती किंवा कंपनीचे उद्योग, उदाहरणतः रिलायन्स. मिक्स इकॉनॉमी म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था, सरकार आणि खाजगी क्षेत्र दोघेही अर्थव्यवस्थेमध्ये काम करतात, उदाहरण भारत. कॅपिटलिझम्स भांडवलशाही, उद्योगांवर खाजगी मालकी असलेली व्यवस्था, उदाहरण अमेरिका. सोशलिझम समाजवाद, उद्योगांवर सरकारचे जास्त नियंत्रण असलेली व्यवस्था, उदाहरणतः क्युबा. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच GDP, एका वर्षामध्ये देशामध्ये तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे एकूण मूल्य, उदाहरण भारताने एका वर्षामध्ये तयार केलेले सर्व मोबाईल, गाड्या, सेवा यांची एकत्र किंमत. नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न, एका वर्षामध्ये देशातील नागरिकांनी कमावलेल्या एकूण उत्पन्नाची बेरीज, उदाहरण भारतातील सर्व लोकांचे पगार, नफा, व्याज आणि भाडे यांची बेरीज. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच GDP, भारताच्या सीमेमध्ये एका वर्षामध्ये तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे एकूण मूल्य, उदाहरण भारतामध्ये तयार झालेल्या कार, मोबाईल, अन्न, हॉस्पिटल सेवा. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP, भारतीय नागरिकांनी भारतामध्ये आणि परदेशामध्ये मिळून तयार केलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य, उदाहरण दुबईमध्ये काम करणाऱ्या भारतीय कंपनीचे उत्पादन. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट NDP, GDPमधून मशीनची झीज डेप्रिसिएशन वजा केल्यावर मिळणारे मूल्य, उदाहरण कारखान्यातील मशीन जुनी झाल्याने त्याची किंमत कमी होणे. नेट नॅशनल प्रोडक्ट NNP, GNPमधून झीज वजा केल्यावर मिळणारे राष्ट्रीय उत्पादन, उदाहरण देशाचे वास्तविक उत्पादन. पर कॅपिटा इन्कम प्रति व्यक्ती उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या, देशातील एका व्यक्तीचे सरासरी वार्षिक उत्पन्न. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच आर्थिक विकास, उत्पन्नाबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि जीवनमान सुधारणे, उदाहरण नवीन रुग्णालये आणि शाळा उभारणे. इकॉनॉमिक ग्रोथ आर्थिक वाढ, देशाचे उत्पादन आणि उत्पन्न वाढणे, उदाहरण GDP 6% वाढणे. इन्फ्लेशन म्हणजेच महागाई, वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढणे, उदाहरण दूध 50 रुपयावरून 60 रुपये होणे. डिफ्लेशन म्हणजेच चलनघटी, वस्तूच्या किमती सतत कमी होणे, टीव्हीची किंमत 30,000वरून 25,000 होणे. स्टॅगफ्लेशन म्हणजेच महागाई वाढते पण रोजगार आणि उत्पादन वाढत नाही, उदाहरण वस्तू महाग होतात पण नोकऱ्या मिळत नाहीत. मनी म्हणजेच चलन, खरेदी विक्रीसाठी वापरले जाणारे माध्यम, उदाहरण 500ची नोट. मनी सप्लाय म्हणजेच चलन पुरवठा, अर्थव्यवस्थेमध्ये फिरणाऱ्या पैशाचे एकूण प्रमाण, उदाहरण बँकांमध्ये आणि लोकांमध्ये असलेला पैसा. बँक म्हणजे पैसे ठेवणे, कर्ज देणे आणि व्यवहार करणारी संस्था, उदाहरणतः SBI. इंटरेस्ट म्हणजेच व्याज, पैसे वापरल्याबद्दल मिळणारा किंवा द्यावा लागणारा अतिरिक्त पैसा, उदाहरण FDवर 60% व्याज. डिपॉझिट म्हणजेच ठेवी, बँकेमध्ये जमा केलेले पैसे, उदाहरण सेव्हिंग अकाउंट. लोन म्हणजेच कर्ज, ठराविक कालावधीसाठी घेतलेले पैसे, उदाहरणतः होम लोन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI, भारताची केंद्रीय बँक जी चलन आणि बँकिंग नियंत्रित करते, उदाहरणतः RBI रेपो रेट ठरवते. रेपो रेट RBI बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते त्याला रेपो रेट असे म्हणतात, उदाहरणतः रेपो रेट वाढला तर होम लोन महाग होते. रिव्हर्स रेपो रेट RBI बँकांकडून पैसे घेते तेव्हा देणारा व्याजदर, उदाहरण बँका RBIकडे पैसे ठेवतात. कॅश रिझर्व्ह रेशियो CRR, बँकांनी RBIकडे रोख स्वरूपामध्ये ठेवायची अनिवार्य रक्कम, उदाहरण 100पैकी 4 RBIकडे ठेवणे. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशियो SLR म्हणजेच बँकांनी स्वतःकडे सुरक्षित मालमत्ता म्हणून ठेवायची रक्कम, उदाहरण सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक. बँक रेट म्हणजे RBI दीर्घकालीन कर्जासाठी आकारणारा व्याजदर, उदाहरण बँकेचा निधी महाग होणे. डिजिटल पेमेंट मोबाईल आणि इंटरनेटद्वारे पैसे देणे,
उदाहरण गुगल पे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI, मोबाईलद्वारे एका क्षणात पैसे पाठवण्याची प्रणाली. उदाहरण फोनपेवरून 500 रुपये पाठवणे. NPCI, UPI, रुपे सारख्या पेमेंट प्रणाली चालवणारी संस्था. UPI व्यवहार NPCIद्वारे होतात. बजेट म्हणजेच अर्थसंकल्प, सरकारचा एका वर्षाचा उत्पन्न आणि खर्चाचा आराखडा. उदाहरणतः केंद्रीय अर्थसंकल्प. रेव्हेन्यू रिसिप्ट, महसूल प्राप्ती, सरकारला कर आणि इतर स्रोतांकडून मिळणारे नियमित उत्पन्न. उदाहरण इन्कम टॅक्स. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसूल खर्च, सरकारचा दैनंदिन चालू खर्च. उदाहरण सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार. कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली खर्च, नवीन मालमत्ता तयार करण्यासाठी होणारा खर्च. उदाहरणतः नवीन महामार्ग बांधणे. फिस्कल डेफिसिट, वित्तीय तूट, सरकारचा एकूण खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त असणे. उदाहरणतः खर्च 100, उत्पन्न 80 तर तूट 20. रेव्हेन्यू डेफिसिट, महसूल तूट, महसूल खर्च हा महसूल उत्पन्नापेक्षा जास्त असणे. पगारासाठीच सरकारला कर्ज घ्यावे लागणे. प्रायमरी डेफिसिट, प्राथमिक तूट, वित्तीय तूट वजा व्याज खर्च, सरकारच्या नवीन कर्जाची खरी गरज. टॅक्स म्हणजेच कर, सरकारकडे नागरिकांनी भरलेली अनिवार्य रक्कम. उदाहरणतः इन्कम टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष कर, जो कर थेट सरकारला भरावा लागतो. उदाहरणतः इन्कम टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर, वस्तू किंवा सेवांवर आकारला जाणारा कर. उदाहरणतः GST. गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स GST, संपूर्ण भारतामध्ये वस्तू आणि सेवांवर लावला जाणारा एकसमान कर. उदाहरणतः मोबाईल खरेदीवर GST. सबसिडी म्हणजेच अनुदान, वस्तू स्वस्त मिळावी म्हणून सरकार देणारी आर्थिक इन्कम. उदाहरणतः LPG गॅस सबसिडी. पब्लिक डेप्ट म्हणजेच सार्वजनिक खर्च, सरकारने घेतलेले एकूण कर्ज. उदाहरणतः सरकारी बॉन्ड्स. डिसइन्व्हेस्टमेंट, विनिवेश, सरकारी कंपनीतील हिस्सा विकणे. एखाद्या PSU मधील सरकारचा हिस्सा कमी करणे. निर्यात, एक्सपोर्ट, भारतातून इतर देशांना वस्तू किंवा सेवा विकणे. उदाहरणतः भारतातून अमेरिकेला औषधे पाठवणे. इम्पोर्ट म्हणजेच आयात, इतर देशांकडून वस्तू किंवा सेवा खरेदी करणे. उदाहरणतः भारत सौदी अरेबियाकडून कच्चे तेल विकत घेतो. ट्रेड म्हणजेच व्यापार, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री. उदाहरणतः शेतकरी व्यापाराला गहू विकतो. इंटरनॅशनल ट्रेड म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार, 2 किंवा अधिक देशांमधील व्यापार. भारत जपानला चहा निर्यात करतो. बॅलेन्स ऑफ द ट्रेड, व्यापार संतुलन, निर्यात आणि आयात यातील फरक. निर्यात 100 आणि आयात 120 असेल तर व्यापार तूट. ट्रेड डेफिसिट, आयात निर्यातीपेक्षा जास्त असणे. भारताने जास्त कच्चे तेल आयात केले. ट्रेड सरप्लस, व्यापार अधिशेष, निर्यात आयातीपेक्षा जास्त असणे. एखाद्या देशाने जास्त इलेक्ट्रॉनिक्स निर्यात केली. बॅलेन्स ऑफ द पेमेंट, देयक संतुलक, भारत आणि जगातील सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद. आयात निर्यात परदेशी गुंतवणूक यांची एकत्रित नोंद. करंट अकाउंट, चालू खाते, वस्तू सेवा आणि पैशांच्या देवाणघेवाणीची नोंद. उदाहरणतः सॉफ्टवेअर सेवा निर्यात. कॅपिटल अकाउंट, भांडवली खाते, परदेशी गुंतवणूक आणि कर्जाची नोंद. उदाहरणतः विदेशी कंपनीने भारतामध्ये कारखाना उभारणे. फॉरेन एक्सचेंज म्हणजेच परकीय चलन, इतर देशांचे चलन. उदाहरणतः US डॉलर. एक्सचेंज रेट म्हणजेच विनिमय दर, एका चलनाची दुसऱ्या चलनातील किंमत. $1 म्हणजेच 40 रुपये. फॉरेक्स रिझर्व, परकीय चलन साठा, RBIकडे साठवलेले परकीय चलन. उदाहरणतः डॉलरचा साठा. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI, विदेशी कंपनीने भारतामध्ये थेट व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे. उदाहरणतः हुंडाई भारतामध्ये कारखाने उभारते. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट FPI, विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्स किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करणे. उदाहरणतः विदेशी फंडांनी भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणे. लिबरलायझेशन, उदारीकरण, उद्योग आणि व्यापारातील सरकारी निर्बंध कमी करणे. उदाहरणतः 1991ची आर्थिक सुधारणा. प्रायव्हेटायझेशन म्हणजेच खाजगीकरण, सरकारी उद्योग खाजगी क्षेत्रामध्ये देणे. उदाहरणतः सरकारी कंपनीतील हिस्सा विकणे. ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, जगातील देश आर्थिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले जाणे. उदाहरणतः भारतामध्ये ॲपलचे मोबाईल विकले जाणे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO, भारतीय
WTO जागतिक व्यापाराचे नियम बनवणारी संस्था, उदाहरणार्थ भारत आणि इतर देशांमधील व्यापार नियम. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या देशांना मदत करणारी संस्था, उदाहरणार्थ आर्थिक संकटामध्ये कर्ज देणे. वर्ल्ड बँक विकास प्रकल्पांसाठी कर्ज देणारी जागतिक संस्था, उदाहरणार्थ रस्ते बांधण्यासाठी कर्ज. एशियन डेव्हलपमेंट बँक ADB आशियाई देशांच्या विकासासाठी कर्ज देणारी संस्था, उदाहरणार्थ मेट्रो प्रकल्पासाठी निधी. नीती आयोग भारताच्या विकासासाठी धोरणे तयार करणारी संस्था, उदाहरणार्थ अस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. SEBI भारतातील शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था, उदाहरणार्थ IPOचे नियम. नाबार्ड शेती आणि ग्रामीण विकासासाठी काम करणारी बँक, उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना. SIDBI लघु उद्योगांना आर्थिक मदत करणारी बँक, उदाहरणार्थ छोट्या उद्योगाला कर्ज. MSME म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, उदाहरणार्थ अगरबत्ती बनवणारा छोटा उद्योग. स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पनेवर आधारित सुरू केलेला व्यवसाय, उदाहरणार्थ झेरोडा. युनिकॉर्न $1 अब्ज जास्त मूल्य असलेली स्टार्टअप म्हणजेच झेप्टो. मेक इन इंडिया भारतामध्ये उत्पादन वाढवण्याचा सरकारी उपक्रम, उदाहरणार्थ भारतामध्ये मोबाईल उत्पादन. आत्मनिर्भर भारत भारताने स्वतःच्या उत्पन्नावर अधिक भर देणे, उदाहरणार्थ भारतीय खेळणी वापरणे. डिजिटल इकॉनॉमी इंटरनेट आणि तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था, उदाहरणार्थ UPIद्वारे पेमेंट. गिग इकॉनॉमी कायम नोकरीऐवजी करारावर काम करणारी व्यवस्था, उदाहरणार्थ स्विगी डिलिव्हरी पार्टनर. शेअरिंग इकॉनॉमी वस्तू किंवा सेवा शेअर्स करून वापरण्याची व्यवस्था, उदाहरणार्थ उबर. ग्रीन इकॉनॉमी पर्यावरणाचे नुकसान कमी करणारी अर्थव्यवस्था, उदाहरणार्थ सौर ऊर्जा. ब्ल्यू इकॉनॉमी समुद्रातील संसाधनाचा शाश्वत वापर, उदाहरणार्थ मत्स्य व्यवसाय. सर्क्युलर इकॉनॉमी वस्तू पुन्हा वापरणे आणि पुनर्वापर करणे, उदाहरणार्थ प्लास्टिक रिसायकल करणे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आजचा विकास करताना भविष्यातील गरजा धोक्यात न आणणे, उदाहरण पावसाचे पाणी वाचवणे. ईज ऑफ डुईंग बिझनेस देशामध्ये व्यवसाय सुरू करणे आणि चालवणे किती सोपे आहे हे मोजणारा निर्देशांक, उदाहरणार्थ ऑनलाईन कंपनी नोंदणी. फायनान्शियल इन्क्ल्युजन प्रत्येक नागरिकाला बँकिंग आणि आर्थिक सेवा उपलब्ध करून देणे, उदाहरणार्थ जनधन खाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.